न्याय मिळावा यासाठी पूर्ण ग्रामस्थ परिवार आमरण उपोषणाला बसतं, काय सांगतो? नाही, मला वाटतं त्याची गरज पडणार नाही. मी त्या दिवशी डोंगराळे गावामध्ये गेलेलो होतो. त्या पालकांना भेटलो, आजोबांना भेटलो, वडिलांना, त्यांना सगळ्यांना भेटलो. त्यांनी माझ्याकडे 3-4 मागण्या केल्यात. 3 मागण्यामध्ये त्यांनी सांगितलं फास्ट ट्रॅकमध्ये केस टाकावी. आपण लगेच ती फास्ट ट्रॅकमध्ये टाकली. त्यांच्यासमोर त्यांनी सांगितलं की आम्हाला उज्ज्वल निकम यांच्याकडे ती केस द्या. मी त्यांच्याशी फोनवर तिथूनच बोललो. रात्री स्पीकरवर फोन लावला. त्यांनी सुद्धा संमती दिली. थोडं कामाचा त्याच्या मागे व्याप खूप आहे, पण तरी पण म्हटलं मला घ्यावी लागेल. त्यांनी ती मान्यता केली. त्यांनी सांगितलं आमच्या गावाला इथे पोलीस स्टेशन करा, आउटपोस्ट द्या. आम्ही त्या ठिकाणी लगेच आयजींना फोन केला, साहेबांशी बोललो, देवेंद्रजींशी, आणि एसपींना बोलून दुसऱ्याच दिवशी आपण बघितलं असेल त्या ठिकाणी 4-5 पोलिसांची चौकी त्या ठिकाणी उभी केली आणि त्या ठिकाणी त्यांचा बंदोबस्त आपण तैनात केलेला आहे. आता मला असं वाटतं की आता चार्जशीट तयार होईल. सगळ्यात प्रोसेस असते. असं सगळ्यांची इच्छा आहे की त्याला फास्ट ट्रॅक 6 महिन्यात 8 महिन्यात त्याला फाशीवर लटकवलं पाहिजे. मला वाटतं ते होईल. आपण आता वकीलही नेमले आहेत, मोठे सरकारनिष्ठात वकील नेमलेले आहेत. त्या संदर्भामध्ये उज्ज्वल निकमांकडेच ती केस दिलेली आहे. लवकरात लवकर त्याला शिक्षा होईल. पण काही कायद्याच्या अडचणी आहेत की लगेच त्याला आणा, लगेच त्याला आजच्या लटकवा, असं आपल्याला माहिती आहे. कायद्याने असं करता येत नाही. पण सगळ्यांची त्यांची जी भावना आहे, त्यांची जी भूमिका आहे ती सगळी सरकारची, आमची सुद्धा आहे, माझी वैयक्तिक सुद्धा आहे की या नराधमाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. ती लवकरात लवकर होईल. माझी त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की आपण उपोषणाच्या मार्गावर अवलंबून आहे. तुम्हाला जे अपेक्षित आहे तेच आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. ओके.